महाड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी भाजप युतीचे नगरसेवक संदीप जाधव यांची बुधवार 7 जानेवारी रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रमोद महाडिक यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली। या सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी भाजप युतीकडून संकेत वारंगे आणि शिवसेनेकडून ॲडव्होकेट सन्नी जाधव यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। निवडणुकीनंतर सभागृहात सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांचे तसेच दोन्ही स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यात प्रथम माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भाजपाचे बिपिन म्हामुणकर यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वच पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। आज मला कलेक्टर साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे आजचे उपाध्यक्ष आणि तज्ज्ञ सभासद नेमण्यासाठी मला अधिकार प्राप्त केले होते। पीठासीन अधिकाऱ्यांनी माझी नेमणूक करून आजची ही सभा दुपारी 1 वाजता चालू करून ती बरोबर मी 1:45ला संपवलेली आहे। चांगल्या वेळात आणि चांगल्या ह्याच्यामध्ये कुठेही मतभेद न करता उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आणलेला आहे आणि तज्ज्ञ संचालक म्हणून एक फॉर्म आल्यामुळे प्रत्येक असलेल्या गट नेत्याने एक फॉर्म दिल्यामुळे 2 नेमण्याची आम्हाला पॉवर आहे 10% म्हणजे असलेल्या नगरसेवकाच्या 20% म्हणजे 10% म्हणजे 2। प्रत्येक गटाचा कोटा होता 4/70। 4/70 म्हणजे ज्याचा असेल त्या गटाला 1 आणि उरलेले 12 गट असे 2 तज्ज्ञ संचालक आपण नेमलेले आहेत। त्यांची नावं अशी आहेत: संकेत वारंगे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, ॲडव्होकेट सनी जाधव हे माननीय भरतशेठ गोगळे यांच्या शिवसेनेतर्फे ते निवडून आलेले आहेत आणि उपाध्यक्ष त्यांची 12ची संख्या असल्यामुळे संदीप जाधव निवडून आले आहेत। आणि आजच्या खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या प्रकारे या पीठासीन अधिकाऱ्यांनी मला सगळ्या 20च्या 20 नगरसेवकांनी साथ दिलेले आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचे मी आभार मानून आजची सभा संपलेली आहे आणि नागरिकांसाठी करतो की आम्ही 20 जण चांगल्या प्रकारे काम करू असे उपनगराध्यक्षांनी मला आता गावी दिलेले आहे सभागृहात आणि चांगल्या प्रकारे महाड शहराचा विकास करू असं स्वतः उपनगराध्यक्ष मला दिले असल्यामुळे माझा अधिक वर उचललेला आहे की जर 20 उपाध्यक्ष आणि उपनगरसेवक असतील तर महाडची कुठलीही समस्या राहणार नाही अशी अपेक्षा ठेवतो। आणि आजचा कार्यक्रम संपल्यामुळे आजची ही मीटिंग संपवून मी आज पत्रकार लोकांना हा मी जाहीरपणे आवाहन करतो की महाड नागरिक हा मेसेज चांगल्या प्रकारे जावा। ओके।